यानंतरचा सामना होणार आहे तो खावडी पिलकेवाडी वर्सेस नवलादेवी बापेरे. बघूया कशा पद्धतीने या सामन्याची मजा घेण्यासाठी आपल्याला मिळणार आहे ते या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, कालपासून झालेल्या सामन्यात रावारी गावातील उत्कृष्ट असे मार्गदर्शक, सर्व युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणारे पल्लव वागरे मेन पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत. आणि मेन पंचांच्या भूमिकेत आहेत ते सुशील आगरे आणि लेग अंपायरचं काम करत आहेत ते पल्लव वागरे. बघूया आता ओपनिंगसाठी बापेरे नवलाई संघाकडून आलेले आहेत ते निलेश गुरव आणि नितेश गुरव, दोन बंधूंची जोडी या मैदानात आलेली आहे. आई नवलादेवी संघाची धावसंख्या कशा पद्धतीने या धावांचा डोंगर उभा करतात ते आपण आता थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर बघूया खावडी पिलकेवाडी संघाकडून कोणता गोलंदाज आपल्या बॉलिंगसाठी पहिला ओव्हर घेऊन येतोय ते. आणि खावडे पिलकेवाडी संघातून पहिली बॉलिंग करण्यासाठी आले ते श्रीधर आणि नवलादेवी क्रिकेट संघातून ओपनिंगसाठी आलेले ते निलेश गुरव, बंधूंची जोडी मैदानात आहे. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतात ते उत्कृष्ट असे बॅट्समन. पहिला बॉल गुडलेनचा बॉल टाकला होता, मारलेला आहे. काहीसा बांधांचा अडथळा बांधाला लागून बॉल पळतोय तो. 2 रन पूर्ण झाले. तिसऱ्या रनसाठी आलेले आहे ते नितेश गुरव. चांगल्या प्रकारची रनिंग दोघांची तुम्हाला या मैदानात पाहायला मिळते. मित्रांनो, उन्हाचा कडाका सुद्धा आज जबरदस्त असा गरमीचा माहोल आज झालेला आहे. कालच्या मॅच तुम्ही पाहिलात. कालच्या मॅचमध्ये दिवसभर आपणाला या उन्हाचं दर्शन पण झालेलं नाही, पण आजच्या दिवसात सकाळपासून चांगलं असं ऊन आपणाला पाहायला मिळतंय. दुसरा बॉल घेऊन येत आहेत ते श्रीधर. बघूया कशा पद्धतीचा दुसरा बॉल टाकतात. वाव, आणि सुंदर असा बॉल टाकलेला आहे. आणि पंचांनी जरा हाताकडे लक्ष द्यायचं आहे. एक तो झेंडा मारलाय त्याच्या इकडून एक, तिकडे गेला तर 2. आणि अब इथे वाईट मारलाय बघ, त्याच्या तिकडून 2. अरे ऐसा बॉलिंग मध्ये बदल करण्यात आलेला आहे. दुसरा बॉलर आहे. बॉलर नाव काय रे? संकेत. दुसरा बॉलर आलेला आहे संकेत. 2 बॉलच्या नंतर स्कोर झालाय तो 5 रन. बघूया कशा पद्धतीने चेंडू हाताळतायत. स्ट्राईकला आहे ते नितेश. उत्कृष्ट असा टाकला चेंडू, समोरच्या दिशेने टोलवलेला आहे. पण 1च रन होईल, कारण समोरची बाउंड्री खूपच लांब आहे. पण चांगला असा प्रयत्न होता तो नितेश गुरवचा. आता स्ट्राईकला आले ते निलेश गुरव. बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी चौकार या षटकारांची आतिषबाजी करतात काय. चांगला बॉल सुंदर प्रकारे टोललेला आहे आणि 1 रनसाठी रनआउटचा विकेट होईल. आउट. चांगलाच असा टोललेला चेंडू मारले आणि डबल होतो का बघूया. आणि डबल झालेला आहे. काहीशी गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. गचा क्षेत्ररक्षण झालाय, त्याच्यामुळे 2 रन मिळालेले आहे. अशा संख्येने नवलाई बापेरे संघाची पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या झालेली आहे ती 10. पिलकेवाडी संघाकडून दुसरी ओव्हर घेऊन आले ते म्हणजे रोशन. बघूया कशा पद्धतीने आपल्या गोलंदाजीच्या मार्फत किती धावांवर रोखतात ते. रनअप 10-12 पावलांच्या रनअपनंतर चांगला असा चेंडू टाकलेला आहे आणि काहीसा चेंडू समजला नाही. बॉल होतोय तो डॉट. हा बाबा चौकास, हा बांधावरनं चौकास. तुझा 6 गेला असता तर एवढ्या टुर्नामेंट मधला 3रा 6 होता तुझा.
असं पाणी देत राहा सर्वांना, ऊन पण भरपूर आहे, जरा बाउंड्रीवर पण राहा तिकडे पाणी. कुणाला पाण्याची बॉटल आहे का तिकडे? इथे बाउंड्रीवरती देत जावा. हे तिघे चौघ जण आहे तिकडे. विनोद, हे दिलीप, दिलीप, अरे काळ्या, यांना विचार पाणी पाहिजे का? इकडे इकडे बाउंड्रीवरच राहा. विचारणार तेव्हा ते पिणार ना. नितेश आउट झाल्यानंतर आलाय त्याची जागा घेण्यासाठी तो अमोल. बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने धावांचा डोंगर उभा करतो. बॉलिंग करण्यासाठी आहे तो रोशन. चांगल्या प्रकारे असा नितेशचा दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतलेला आहे आणि लेग साईडला कटोरा आणि बॉल जातोय तो डिक्लर कक्षेत 1 रनसाठी. सुंदर बॉल होता, सुंदर प्रकारे टोलवला होता. दुसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा रोशन 10-12 पावलांचा रनअप. बघूया कशा पद्धतीने अमोल त्याला सामोरे जातो आणि टांगल्या उत्कृष्ट प्रकारे ऑफ साईडला कटवलेला चेंडू आणि झेल बाद होता वाचलेला आहे आणि झेल दान केला आहे तो धरणीला. तोपर्यंत 2 रन धावून काढले. उत्कृष्ट अशी रनिंग करून 2 धावा चोरून काढलेल्या आहेत. हा बॉल काहीसा समजला नाही. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू जातोय तो विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. डॉट बॉल. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल कशा पद्धतीने टाकतात ते आता बघूया आपण. आणि ऑफ साईडला सुंदर असा प्लेसमेंट करून 1 रन पूर्ण झाले आहे. दुसऱ्या धावासाठी धावतायत पण तोपर्यंत बॉल फिल्डरच्या हातात. खावडी पिलकेवाडी करून संघातून तिसरं षटक घेऊन येत आहे ते. तिसरं षटक घेऊन येत आहे ते प्रतीक. बघूया कशा पद्धतीने बॉलिंग करतात ते. आणि हा टाकलाय नो बॉल. विकेटच्या बाहेर टाकलेला आहे बॉल. हो सुंदर असा बॉल टाकला होता. आपण काहीसा कशाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला, पण कोणतीही धाव घेता आलेली नाही. सुंदर असा चेंडू हाताळला होता तो प्रतीक याने, पण बॅट्समनला काहीसा समजला नाहीये. बघूया आता पुढच्या चेंडूवरती कशा पद्धतीचे फटका मारतात. आणि शॉट मारलेला आहे गगनचुंबी शॉट असा उंच असा मारलाय, पण त्या झेल खाली फिल्डर आहे आणि आउट होतोय तो. म्हणजे एबीची खेळी समाप्त झालेली आहे. आता बॅटिंगसाठी आलाय तो स्वप्नील. बघूया कशा पद्धतीचे षटकार चौकाराची आतिषबाजी करतायत काय. 2 ओव्हर 2 बॉलच्या नंतर खावडी पिलकेवाडीची धावसंख्या झाली आहे ती 15. आणि हा वाईट. काहीसा बॉल बॅट्समनला समजलेला नाही आणि बॉल जातोय तो डॉट. आणि मिस फिल्डिंग झालेली आहे. आणि बोलतात ना फुकटचा रन देऊन कर. आपल्या समोरच्या संघाला धावा वाढवण्यासाठी मदत केलेली आहे ती बॉलरने. तो बॉलर म्हणजे प्रतीक. आता स्ट्राईकला आले ते निलेश गुरव. मोठमोठ्या फटक्यांसाठी नावाजले असणारे असे नवलाई बापेऱ्या संघाकडून निलेश गुरव. ज्या प्रकारे ते बॉक्स क्रिकेट खेळतात त्या प्रकारे हे ती ओरमी खेळतात. आणि बघू शकता तुम्ही उत्कृष्ट प्रकारे असा फटका मारला आहे आणि जातोय कार्पेटच्या साह्याने. 1 धाव पूर्ण आणि दुसरे धावासाठी धावलेला आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगला असा शॉट मारला होता, पण त्या शॉटवरती 2 रन घेण्यात धावून 2 रन घेण्यात असे यशस्वी झाले ते निलेश गुरव. आणि हा ऑफ साईडला चेंडू टोलवलेला आहे बघूया. आणि झालाय तो 2 रन डिक्लर बॉक्स. सुंदर असा टोलवण्याचा प्रयत्न होता, पण काहीसा बॉल बॅटवरती संपर्क झालेला नाही आहे आणि 1 धावावरती शांत राहावं लागतंय ते निलेश गुरव यांना. 3 ओव्हरच्या षटकानंतर खावडी पिलकेवाडी या संघाची धावसंख्या झाली आहे ती 22. आता शेवटचा आणि निर्णायक षटक कोण घेऊन येते ते आपण बघूया. आणि हा बॉलर येतोय तो चौथा हर्षद. बघूया कशा पद्धतीने बॉलिंग करतो. आणि सुंदर बॉल टाकलेला आहे. आपल्या फॉलिंग थ्रोवरती थांबवण्याचा प्रयत्न होता, पण काहीसा
समजलेलं नाही. बघूया, एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्यासाठी धावलेले आहेत. कच्च्या क्षेत्रात पण रनआउटचा विकेट. तिकडे आउट होतोय तो स्वप्नील. कारण स्ट्राईकला यायचं आहे ते म्हणजे निलेशला. कारण आपल्या संघाची धावसंख्या मोठी उभरायची असेल तर निलेशला उभा राहणं गरजेचं आहे. स्ट्राईकला उभं राहणं गरजेचं आहे. बघूया अजून 5 बॉल बाकी आहेत. कशा पद्धतीने येतात टाकतात ते आपल्या समोर. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते का बघूया. थोडासा सूर्यकिरण ढग आल्यामुळे आडवी गेलेले आहेत आणि आपल्याला थोडासा गारवा पाहायला मिळाला आहे. असंच जर वातावरण संध्याकाळ पण राहिलं तर आम्ही निसर्गाचे ऋणी राहू. कारण ऊन खूप आहे. धावून धावून घाम पण येतोय, थकवा निर्माण होतोय. शेवटच्या निर्णायक षटकातला पहिला बॉल चांगल्या प्रकारे टाकला होता. दुसरा बॉल कशा पद्धतीने टाकतात बघूया. हाही सुंदर बॉल टाकला होता. त्याच प्रकारे सुंदर असा फटकाही त्याच्यावरती मारलेला आहे. दुसऱ्या धावासाठी धावले. गचाल क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि 2 धावा काढण्यात यशस्वी झाले ते निलेश गुरव. चांगली ओपनिंगसाठी आलेले आहेत आणि ते अजूनही 4थ्या षटकापर्यंत खेळत आहेत. आपल्या संघासाठी मोठी अशी धाव संख्या उभारण्यासाठी त्यांचा मोलाचं सहकार्य आहे. अजून 4 बॉलमध्ये किती धावांचा डोंगर उभा करतात ते बघूया. चांगला बॉल टाकला होता. आपण बघूया कॅच होतो काय. आणि झालाय तो झेल आउट. चांगल्या प्रकारे मारला होता आणि आउट झालाय तो निलेश गुरव. विनोद आता आलेला आहे बॅटिंगला. तो विनोद आणि असा सुंदर असा फटका मारलेला आहे पण काहीसा चेंडू समजला नाही. बॉक्स टाईप आपण ज्या पद्धतीने मारतो तसा पद्धतीने बॉल मारला होता आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि आता स्ट्राईकला आलाय तो जानीमानी षटकारांचा बादशाह मानला जाणारा स्वप्नील. बघूया आता शेवटच्या 2 बॉलवरती कशा पद्धतीचे शॉट मारून आपल्या नवलाई वापेरे संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करतात ते आपल्याला बघायचं आहे. 4थ्या षटकातील 2 बॉल काहीशे बाकी आहेत. आणि डायरेक्ट बॉल होता. उत्कृष्ट प्रकारे मारलेला आहे समोरच्या दिशेने. बघूया चौकार जातो काय पण नाही. समोरच्या दिशेने बॉल थांबलेला आहे. दुसऱ्यासाठी धावलेला आहे पण स्ट्राईक काही सोडली नाही तर स्ट्राईकला आहे. पुन्हा यावं लागलं आहे ते विनोदला. आता विनोदला शेवटच्या बॉलमध्ये बघूया षटकार का चौकार मारतात. शेवटच्या षटकातील लास्ट बॉल घेऊन येत आहे ते हर्षद. शेवटचा बॉल कशा पद्धतीने टोलवतात ते आपण बघूया. विनोद स्ट्राईकला आहे तो विनोद. आणि काहीसा बॉल समजलेला नाहीये आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते काय बघूया आपण. रनआउटचा विकेट. आणि अशा तऱ्हेने नवलाई बापेरे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27 झालेली आहेत. आणि विजयाचा पाठलाग करायचा आहे तो खावडी नवलाई देवाला. 28ला विन आहे ती म्हणजे खावडी पिलकेवाडी. खावडी पिलकेवाडी संघाकडून ओपनिंग जोडी. स्ट्राईकला आले ते सचिन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सिद्धू. बघूया 27 रनांचा पाठलाग करताना किती ओव्हरमध्ये हा आपला सामना आपल्या खिशात घालता येते. आणि बॉलिंगसाठी आलाय तो नवलाई बापेरेकडून निलेश गुरव. षटकातील 4 षटकातील पहिलं षटक टाकण्यासाठी आलेले आहे ते. पहिला बॉल कशा पद्धतीने टाकतात ते आपण बघूया. किती धावावर रोखण्याचा प्रयत्न करतील नवलाई बापेरे संघ. पहिल्या षटकातला आणि आपल्या कोटातला पहिला बॉल निलेश गुरव कशा पद्धतीने टाकतात ते बघणार आहोत. चांगला बॉल टाकला होता डिफेन्स करण्याच्या प्रयत्नात. बघूया धावचित होतात काय. आणि आउट झालेले आहेत ते बॅट्समन सचिन. काहीशी बॅट त्यांची स्लाइड झाली नाही आणि त्याच्यामुळे ते आपल्या सुरक्षित क्षेत्रात पोहोचू शकलेले नाहीत आणि पहिलाच विकेट गेलाय तो. षटकार चौकारांचा बादशाह मानला जाणारा सचिन आउट झालेला आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना निलेश गुरव पहिल्याच बॉलवरती रनआउटचा विकेट संपादन केला आहे तो बापेरे संघाने. रोशनची जागा घेण्यासाठी आलाय तो स्वप्नील. दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज निलेश. सुंदर बॉल टाकलाय पण त्या पद्धतीने ऑफ साईडला कटवलेला आहे आणि बॉल जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 1 रन. चांगला असा चेंडू टाकला होता आणि हेज लागलेली आहे आणि सुंदर अशी किपिंग करतोय तो रामन. चांगला झेल पकडून खेळ संपवलाय तो सिद्धूचा. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताय ते निलेश गुरव. आपल्या पहिल्या 3 बॉलमध्ये 1 रन देऊन 2 विकेट घेतलेले आहेत.
खावडी पिलकेवाडी संघाची दशा दूरदशा झालेली आहे. अशा प्रकारे पहिल्या षटकात एक रनच्या मोबदल्यात 2 विकेट टाकलेले आहेत. आता सिद्धूची जागा घेण्यासाठी कोण येतोय तो बघूया. सिद्धूची जागा घेण्यासाठी आलाय तो रोशन. 2 विकेट गेल्याच्या नंतर आता कशा पद्धतीची बॅटिंग करतायत ते बघूया आपण. रोशन सुंदर असा बॉल टाकला होता तो. व्हाईटच्या लाईन लगत बॉल टाकला होता. काहीसा समजला नाही तो रोशनला आणि बॉल होतोय तो डॉट. मारला शॉट, उत्तुंग शॉट मारला आहे, गगनचुंबी मारला. कॅच होतो का बघूया आणि कॅच आउट झालाय. आणि एकाच ओव्हरमध्ये तिसरा झटका देतोय तो म्हणजे निलेश गुरव आणि आउट झालाय तो रोशन. 5 बॉल झाल्याच्या नंतर धाव संख्या होते खावडी पिलकेवाडीची ती 1 रन आणि 4 विकेट. आणि आलाय तो बॅटिंग करण्यासाठी विकास. चांगला असा कटवण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली होती पण पाठी किपरने चांगल्या प्रकारे तो बॉल स्टॉप करून धाव संख्या रोखलेली आहे. आणि खावडी पिलकेवाडी संघाची धाव संख्या झालेली आहे ती 4 विकेट 1 रन. बघूया आता नवलाई बापेरेकडून कोण दुसरं षटक घेऊन येत आहे ते. मला वाटतं त्यांचे निलेश गुरव यांचे बंधू येतील, ते म्हणजे नितेश गुरव. कशा पद्धतीने बॉलिंग करतात ते आपण आता बघणार आहोत. संघासाठी कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न असेल त्यांचा तो. आता स्ट्राईकला आहे तो स्वप्नील. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचा पाठलाग करण्यास यशस्वी होत आहेत ते. सुंदर असा बॉल टाकला होता. लो फुल टच बॉल, काहीसा समजला नाही आहे. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. डायरेक्ट असा बॉल टाकला होता. तो बॉल जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 1 रन. हो, जोरदार फटका मारण्याच्या नादात काहीसे डॉट बॉल निघून जात आहेत. कारण 28 पावलांचा या विकेटवरती काहीशी बॉलर लोकांची कसरत पाहायला मिळते. त्या पद्धतीने 28 रनांचा पाठलाग करण्यासाठी पिलकेवाडी कशा पद्धतीने आपले विकेट टाकते तेही आपण बघतोय. चांगला असा सुंदर असा बॉल मारण्याचा प्रयत्न चांगला होता पण सरळ जातोय ते फिल्डरच्या हातात आणि जाते ती विकेट. स्वप्नीलची जागा घेण्यासाठी आलाय तो हर्षद. बघूया काहीशा विकेट गेल्याच्या नंतर आपला संघ कशा पद्धतीने विजयाच्या दिशेने वाटचाल करता येईल त्या पद्धतीने त्यांना आता हर्षदला बॅटिंग करायची आहे. दुसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल घेऊन येतील ते म्हणजे नितेश गुरव. काहीशी अजून साजेशी अशी कामगिरी झालेली नाही. 1 ओव्हर 3 बॉलच्या नंतर स्कोर झालाय तो 3 रन. चांगला फटका मारला आहे पण समोर फिल्डर पण आहे. बघूया कशा पद्धतीने कॅच पकडतो. आणि हाही मला वाटतं 6 विकेट गेल्या असतील खावडी पिलकेवाडी संघाची. 28 रनांचा पाठलाग करताना 3 रनमध्ये त्यांनी 6 विकेट टाकलेले आहेत. चांगल्या प्रकारची गोलंदाजी बघायला मिळते ती आपल्याला नवलाई बापेरेकडून. दुसऱ्या षटकातील शेवटचं बॉल घेऊन येतात ते नितेश गुरव. बघूया कशा पद्धतीने टाकतात ते. आणि ऑफ साईडला टाकला होता, सुंदर चेंडू टाकला होता पण पंचांचा हात समांतर होतोय म्हणजे वाईड बॉल. धाव संख्येत वाढ होते ती 4 रन. दुसऱ्या बॉलचा शेवटचा बॉल टाकायचा आहे पण धावसंख्या साजेशी नाही. 4 विकेटवरती 6 विकेटवरती 6 रन. आणि ही पण कॅच होती पण झेल सुटला आहे तो. पण झेल सुटलेला आहे आणि 1 धाव काढलेली आहे. धावसंख्या होते ती 5. सॉरी, धावसंख्या होते ती 4. 6 विकेट गेलेत ना. 5 विकेटच्या नंतर 4 धावा झालेल्या आहेत. आता तिसरी ओव्हर कोण घेऊन येतात ते बघूया. आणि नवलाई बापेरेकडून तिसरी ओव्हर टाकण्यासाठी येत आहेत ते अमोल बागवे. चांगल्या प्रकारचा असा त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण त्याप्रमाणे साजेशी काम करण्यासाठी स्ट्राईकला आहे तो संकेत. बघूया कशा पद्धतीचे आपल्या बॅटमधून षटकार चौकार मारतात काय ते पाहायला मिळणार आहे आता आपल्याला. चांगल्या प्रकारे टोलवलेला लेग साईडला चेंडू. बघूया आपण काहीसा खेळाडू धावतोय तोपर्यंत 2 रन पूर्ण होतील. रनआउटचा विकेटला चान्स होता पण काहीसा बॉल हातात पकडून ठेवला त्याच्यामुळे 2 रन पूर्ण झालेले आहेत. धाव संख्या होते ती 6. हो, काहीसा बॉल कळलाय नाही आणि तो बॅट
बॅटला काही लागला नाही, जो बॉल जातोय तो किपरच्या हातात, डॉट बॉल. साजिश काम आणि आउट होतोय तो संकेत. अमोल बागवेने सुंदर असा चेंडू टाकला आणि बॅटला एज लागून विकेट किपरच्या हातात जाऊन निभावला आणि विकेट गेली ती संकेतची. संकेतची जागा घेण्यासाठी आलाय तो विशाल. काहीसं धाव संख्येचं डोंगर मोठा आहे, पण विकेट गेल्याच्या नंतर आता कशा पद्धतीने बॅटिंग करतात ते बघूया. चांगल्या लेग साईडला कटवण्याचा प्रयत्न होता, पण एक धाव पूर्ण होईल. धावांचा डोंगर, धावांचा पाठलाग तुम्हाला जर करायचा असेल तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी तुम्हाला या मैदानावर करायला लागणार आहे. पण चांगल्या प्रकारची गोलंदाजी करता येते म्हणजे AB. वा, नो बॉल टाकलेला आहे अशा पद्धतीने. नोच्या नंतर आता पंचांनी फ्री हिट दिलाय. बघूया आता कशा पद्धतीने शॉट मारतात ते. आणि पुन्हा वाईट. अजूनही तुमच्याकडे फ्री हिट आहे. धाव संख्या झालेली आहे ती 9. अजूनही 19 धावांचा आवश्यकता असताना तुम्हाला षटकार आणि चौकारच मारावे लागणार, कारण 1 आणि 2 रनने तुम्ही या स्कोअरचा पाठलाग करू शकणार नाहीत. कारण आता शेवटची ओव्हर असेल. या तिसऱ्या ओव्हरमधील काहीसे चेंडू अजून बाकी आहेत. 1 बॉल बाकी आहे. ऑफ साईडला मारलेला चेंडू. बघूया कशा पद्धतीने फील्ड करतायत का. तोपर्यंत 2 रन येतात, कारण हा रनआउटचा विकेट होईल. कारण विकेट मित्रांनो अशी लांब आहे, सेकंड रनला पोचायला होत नाही तिकडे. आता खावडी पिलकेवाडीला जिंकण्यासाठी 6 बॉल 16 रनांची गरज आहे. आता बघूया नवलाई बापेरेकडून शेवटचं षटक घेऊन कोण येत आहेत ते. आणि शेवटचं षटक, हाणामारीचे षटक घेऊन येत आहेत ते विश्वनाथ. 6 बॉल 16ची गरज असताना कशा पद्धतीने बॅटिंग करतात ते आपण बघूया. खावडी संघाकडून विकास. 6 बॉल 16 जर तुम्हाला रन मारायचे असतील तर चौकार आणि एखादा षटकार मारण्याची गरज आहे. कारण तुम्ही बॉल टू बॉल जरी रन काढला तरी 6 बॉलला 12 होऊ शकतात. शेवटचा आणि निर्णायक षटक मारलेला आहे ऑफ साईडला. बघूया चौकार जातो काय. जर चौकार गेला तर मॅचमध्ये येण्याची काहीशी शक्का आहे, पण आता हा जातोय तो नाही. अजून पण चौकार गेलेला नाही, तो पण मिसफिल्ड झाली आहे आणि 3 रन होत आहेत. झालेले आहे 3. चौथाही रन होईल कारण मिसफिल्डिंग होते. कारण पहिल्याच बॉलवरती 3 धावा घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला धावा करायच्या आहेत त्या अजून 13. 5 बॉल 13. 5 बॉल 13ची अजूनही आवश्यकता. एखादा चौकार षटकार पडला तर तुम्ही पुन्हा मॅचमध्ये येऊ शकता, कमबॅक करू शकता, पण त्याच्यासाठी मोठ फटके मारावे लागतील तुम्हाला. उन्हाचा कहरही तेवढाच आहे. बॅट्समन 1-2 रन धावल्याच्या नंतर पूर्ण थकवा असा चेहऱ्यावरती आपल्याला दिसतो. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यापासून चौकार षटकार मारण्याची गरज आहे. आणि मारला होता, फिरवला होता, पण काही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॉल जातोय तो डॉट. आता गरज आहे ती 4 बॉल 13. मारलाय चेंडू पण काहीसा जोर नाही, काहीसा दम नाही. बॉल जातोय तो फिल्डरच्या हातात आणि आउट होतोय तो. नवलाई खावडी नवला देवीचा खेळाडू बाद झालेला आहे. जागा घेण्यासाठी आलाय तो श्रीधर. कठीण असं टार्गेट आता तुम्हाला करायचं आहे. बघूया कशा पद्धतीने बॉल टाकतात ते विश्वनाथ. बॅटिंगसाठी आलाय तो श्रीधर. आणि सुंदर शॉट मारला होता, पण नितेश गुरव यांच्या हातात झेल सुटतो, नाही तर ही विकेट होती. झेल दान केलाय तो धरणीला आणि 1 रन दान दिलाय तो खावडी पिलकेवाडीला. डायरेक्ट बॉल टाकला होता आणि चांगल्या पद्धतीने मारला आहे. जातोय तो बॉल
बाउंड्रीच्या दिशेने पण बाउंड्री काय जात नाही आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहे धावून. लेग साईडला चांगला बॉल मारला होता पण डायरेक्ट छातीवरती बॉल आल्यामुळे नो बॉल दिला आहे. पंच पल्लव वागरे यांच्या माध्यमातून आताचा बॉल नो काढण्यात आलेला आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. चांगला बॉल टाकला, डॉट बॉल झालेला आहे. काहीसा विकासला समजला नाही. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. बॉल जातोय तो विकेट किपर निलेश गुरव यांच्या हातात. आणि या मॅचचा शेवटचा बॉल घेऊन येत आहे ते विश्वनाथ. बघूया कशा पद्धतीने टाकतायत. सुंदर चेंडू टाकला, त्या पद्धतीने सुंदर कटवला आणि तो झेल बाद झाला आहे. चांगली असं फिल्डिंगचं प्रदर्शन पाहायला मिळालं ते आपल्याला नवलाई बापेरेकडून. आणि विजयी संघ नवलाई बापेरे संघाचं अभिनंदन. आणि खावडी पिलकेवाडीला पुढील वाटचालीसाठी पुढल्या वर्षीसाठी खूप खूप शुभेच्छा.